नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत. आपण आता आहोत चिंबळा हंगेवाडी या रस्त्यावर. खरं तर आपण माझ्याकडे पाहत असाल तिथं छोटासा कॅनल आहे आणि उंचवटा आहे. हा उंचवटा आपल्याला जरी साधा दिसत असला तरी तो जीव घेणा आहे. खरं तर या संदर्भामध्ये या ठिकाणी 7 ते 8 ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि अनेकांना आपला प्राण गमावा लागलेला आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक नेते असतील यांचं दुर्लक्ष झालेलं दिसत आहे. या ठिकाणी आपल्या बरोबर स्थानिक संतोष शेळके आपल्या बरोबर आहेत. त्यांचं काय मत आहे आपण समजून घ्या. सर जी काय सांगाल? खरं तर या ठिकाणी अपघात घडले अनेक आणि आपण आमची संपर्क केला होता, तर काय सांगाल नेमकं त्यातून कसे अपघात घडलेत, काय काय सांगाल? धन्यवाद पत्रकार साहेब. मी तुम्हाला फोन केला आणि रस्त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिली. तुम्ही या ठिकाणी लगेच आलात तत्परतेने. या ठिकाणी जो आपल्याला हा स्पॉट दिसतोय तर या ठिकाणी 9 ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि ऍक्सिडेंट मध्ये बऱ्याच जणांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय साहेब. या ठिकाणी ह्या बाजूने जाताना चिंबळ्याकडे जाताना गाडी जम्पिंग होते, समोरच्या याला स्वतः वाहन दिसत नाही. मग या ठिकाणी नक्की कॉन्ट्रॅक्टरची काही चूक आहे का, कशामुळे हे होतंय याच्यावरती निश्चित तुम्ही लक्ष घालावं, राज्यकर्त्यांनी सुद्धा लक्ष घालावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. मी या ठिकाणी शेजारी बोरी गावातील आहे. 2 दिवसापूर्वी 4 चाकीचा ऍक्सिडेंट झाला आणि एक मोटरसायकल पण होती. ते मला पावलं नाही. आपण या ठिकाणी समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलं. तुम्ही या ठिकाणी लक्ष घालावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं संतोष शेळके हे जरी बोरीचे असले तरी सुद्धा एक सुजाण नागरिक आहेत. ज्या ठिकाणी अपघातग्रस्त घटना आहे, ही जागा आहे, त्या ठिकाणी दुरुस्त होणं गरजेचं आहे. नक्कीच सार्वजनिक बांधकाम याकडे लक्ष घालील, त्याचबरोबर स्थानिक आमदार हे सुद्धा याकडे लक्ष घालतील आणि जो उंचवटा आहे तो कमी करणं खूप गरजेचं आहे. कारण या ठिकाणी गाड्यांना वेग हा अति राहतो. ते वेगमुळे गाडी जम्प होते आणि जम्प झाल्यानंतर त्याच्यावर ताबा हा ड्रायव्हरचा सुटतो आणि अपघात घडतो. नक्कीच याकडे प्रशासन लक्ष घालील हीच अपेक्षा. श्रीरंग साळवे, दत्त जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.